केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याचे काम करावे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले. इचलकरंजी महानगरपालिका व शेल्टर असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील झोपडपट्ट्यातील झोपडीधारकांचे सर्वकष सर्वेक्षण व घरकुल निर्मितीबाबत माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून करारपत्र शेल्ट असोसिएशनच्या संचालिका प्रतिमा जोशी यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार डॉक्टर राहुल आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा कोले शिंदे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी व विशेष क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात उपायुक्त अशोक कुंभार यांनी प्रकल्पाची माहिती दिली. आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहरातील 27 झोपडपट्ट्यांमधील झोपडपट्टी धारकांचे सर्वेक्षण, माहिती संकलन आणि त्याचा महापालिकेच्या भविष्यातील नियोजनासाठी होणारा उपयोग स्पष्ट केला. हे काम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून होणार असल्याने महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शेल्ड असोसिएशनच्या संचालिका प्रतिमा जोशी यांनी डिजिटल सर्वे ऍप, गुगल प्लस कोड, IGS मॅपिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या माध्यमातून पात्र झोपडपट्ट्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक तांत्रिक सहकार्यही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी शहरातील सर्व पात्र झोपडपट्ट्यांमध्ये घरकुल प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा केले जाईल, तसेच अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. बैठकीत नगरसेवक व नगरसेविकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचेही मान्यवरांनी समाधानकारक निरसन केले. या बैठकीला स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, विविध विषय समित्यांचे सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेल्टर असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रधानमंत्री आवास योजनेच्या तांत्रिक कक्षाच्या प्रमुख शुभांगी जोशी यांनी केले.